वाजत से बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हणते तया थोर झाली हानी वाजत से बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी उठा उठा जागा पाटी भयाले मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे उठा उठा जागा पाटी भयाले मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे वाजतच बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी वाजत से बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी तापत्रय अग्नीचा लाग लावून मग कवन रिगी आड कवन करी सावधावा तापत्रय अग्नीचा लाग लावून मग कवन रिगी आड कवन करी सावधावा वाजतच बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी वाजतच बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी देखोनी ऐकोनी एक बहिर एक अंध झाले देखोनी ऐकोनी एक बहिर अंध झाले विषयाचे लंपट बांधोनी यमपुरीस नेले देखोनी ऐकोनी एक बहिर अंध झाले विषयाचे लंपट बांधोनी यमपुरीस नेले वाजतसे बोंब काणी कोणी नायकती काणी वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही वेडा झाला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही वेडा झाला वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी व्याघ्रलासी भूती लागतील पाटी हरिभजन न करिता सगळे घालू पाहे पोटी व्याघ्रलासी भूते लागतील पाटी व्याघ्रलासी भूते ये लागतील पाटी व्याघ्रलासी भूते
ये लागतील पाठी हरिभजन न करिता सगळे घालू पाही पोटी वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तय थोर झाली हानी वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाटी लागला काळ दात खातो कर करा संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाटी लागला काळ दात खातो कर करा वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी ना म्हणती तया थोर झाली हानी वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी ना म्हणती तया थोर झाली हानी बाप रखमा देवी वरा विठ्ठला शरण भावे ना निघता न चुके जन्म मरण बाप रखमा देवी वरा विठ्ठला शरण भावे न निघता न चुके जन्म मरण वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी उठा उठा जागा पटी भैयाली मोठी पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे उठा उठा जागा पटी भैयाली मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सो जयति सिंदूर बदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सार राशि नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्मच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता समपातो सरस्वती भगवती निशीस जाड्या पह मुकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातम वंदे परमानंद माधवम नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समूर्तविते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो
ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम 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 रघुनंदन राम राम। श्री राम 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 भरताग्रज राम राम। श्री राम 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 रणकर्कश राम राम। श्री राम 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 शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत् पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणन्यं जानिनैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी। देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल। गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरे बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण वेद पारायण, लक्ष्मी नारायण सत्यनारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, श्रीमद नारायण भगवद नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, विष्णु नारायण राम नारायण, कृष्ण नारायण हरि नारायण, विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हरि श्रीराम जय राम जय जय राम, प्रभु श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। रामाचा सेवक जय हनुमान, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक श्री हनुमान,
श्री राम जय जय राम, 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 जय राम, जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग, ओवी 175 ते 200। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मनी निवृत्ती दासो अवधारी जोजे, की पवनाचे निकोपे पाणी येची जो पळीपे, तो प्रळया नळू दडपे तृणी काष्टे काही, म्हणून असो हे न घडे ते विचारी तांची असंगडे, कुडती ज्ञानाचे पाणे पवित्र न दिशे, येत ज्ञान हे उत्तम होये, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गाम, या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिमसिले गिवशे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे निपाढे, कंटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घणे पंडू कुमराय, म्हणून बहुती परी पाहता, पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अति, जैसी अमृताची चवी निवडी जे, तरी अमृताची सारिखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीची, आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, तव सांचची हे पार्थू म्हणे, जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावी, तव ते मनोगत देवे जाणीतले, मग मनी तसे किरीटी, मग मन तसे किरीटी, आता चित्त देई गोठी, सांगीन ज्ञानाची भेटी, उपाय तुझं, तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, याच्या ठाई इंद्रिया मानू नाही, जो मनासा चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले निघे, जो श्रद्धेचे संभोगे, सुखिया जाहला, तया तेची गिमुसीत, ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा, मग जेवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखिजे,
तेत अपपरुणे निज निर्धारित ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता से अपारू परी असो आता ऐके जया प्राणियांच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाची जी आले मनो काही वरी मरण चांग शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन अथवा ज्ञान कीरा पुनोहे परिते चाड एक जरी वाहे तरी तेत जिवाळा का आहे प्राप्तीचा पै वांचुरी ज्ञानाची गोटी कायसी परिते असताही न धरी मानसी परितो संशय रूप हुताशी पडिला जान जे अमृत ही परी नावणे ऐसी सवियाची आरोचक जै पडे तै मरण आले असे पुढे जाणू एकी तैसा विषय सुखे रंगे जो ज्ञानेशींची माझे तो संशय अंगीकारी जे यत भ्रांती नाही मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नसला तो ऐक परत्रा मोकला सुखासी गाम जया काळ जरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेने आगी आणि चांदीने सरीसेंची माणी तैसे साच आणि लठिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित हा रात्री दिवस पाही जैसा जात अंध्या ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये हा रात्रंदिवस पाही जैसा जात अंध्या ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 32 भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐकोनी इंद्रजिताचे वचन ब्रह्मा झाला आशावदन कपीस ब्रह्म पाश बंधन केले विंदान ते ऐका
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुनिया, माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम, ऐशी दे प्रेम काही कणा, पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल तैसे गाईन मी तुझ, जनस मी काज काय माझे, करीना मी स्तुती आपुले आवडी, जैसी वाटी गोडी माझ्या जीवन, देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 32वा अध्याय म्हणजेच ब्रह्मपत्रातील 7वा अध्याय, आणि या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपतीरायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणासी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या चरणाशी लीन होऊन, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, कथेच्या अनुसंधानाला सुरुवात ब्रह्मदेव इंद्रजिताला हनुमंतरायांना बंधन करून लंकेला नेण्यासाठी ब्रह्म पाश देतो. तेच ब्रह्मपाशाचा वापर इंद्रजित विवेक रूपी हनुमंतावर करतात. ज्यानं सर्व इंद्रियावर विजय मिळवलेला असा इंद्रजित ज्यावेळेस विवेकावर विजय मिळवायला पाहतो, त्यावेळेस विवेकावर विजय मिळवता येत नाही. विवेक आणि इंद्रिय ही फार वेगळी अशी संकल्पना आहे. विवेक म्हणजे सारासार विचार, सारासार विचार करून सार ते निवडणं आणि असाराला दूर करणं म्हणजे विवेक. योग्य अयोग्य निवडणं त्याच्यातलं योग्य ते घेणं आणि अयोग्य दूर करणं याला विवेक म्हणतात, याला सारासार विचार म्हणतात. आणि इंद्रिय ही आपल्या देहाची विभागीय स्वरूप संस्था आहे. आपल्या इंद्रियावर आपण विजय मिळवला
म्हणजे इंद्रजित झाला. पण जरी आपल्या इंद्रियाचे चोचले न पुरवता इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली, इंद्रियावर जय मिळवला, इंद्रियावर अंकुश ठेवला, तरी त्याच्याकडे विवेक असेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून शब्दार्थानं ओवीचं चिंतन आहे. की ब्रह्मदेवाने दिलेले ब्रह्मपाश इंद्रजित हनुमंतावर टाकतो. हनुमंत त्यात बांधले जात नाहीत, अडकले जात नाहीत. विशेष अजून एक महत्वाचं चिंतन असं आहे की हनुमंतरायाला कुठलेही पाश बंधन करू शकत नाहीत. मग काळपास असेल, कर्मपास असेल, ब्रह्मपाश असेल, धर्मपास असेल, जन्मपास असेल, मायापाश असेल, मोहपाश असेल, किंवा याच्या पलीकडचा 8वा जो पापाचा पापंड पाश आहे, यापैकी कोणत्याही पाशामध्ये हनुमंतराया म्हणजेच विवेक बंधन होऊ शकत नाही. विवेक हा एक वेगळा विचार आहे, तो स्वतंत्र आहे, तो मुक्त आहे. ब्रह्मदेवानं इंद्रजिताला सांगितलं की तुझ्या हातून हनुमंत ब्रह्मपाशात बांधला जाऊ शकत नाही. इकडे दे म्हणले ते ब्रह्मपाश. मी ब्रह्मवरदाच्या पाशामध्ये हनुमंताला गळ्याला बांधून तुझ्या हातामध्ये देतो, जेणेकरून या वानर हनुमंतरायाला तुला लंकेमध्ये नेता येईल. त्यावेळेस इंद्रजित म्हणतो, या वानरावर हे ब्रह्मपाश टाकून टाकून त्यानं त्याच्यातून सुटून ते छिन्न विछिन्न जाळ झालेले आहे. ते निरुपयोगी झालेले आहे. ते आता वापरता येणार नाही. ब्रह्मपाश आता तुम्हाला वापरता येणार नाही. कारण हनुमंतरायानं ते शेपटीला गुंडाळलेले आहेत. हनुमंतराया म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार. शेपटी म्हणजे पार्वती मातेचा अवतार. आणि पार्वती माता म्हणजे आदिमाया शक्ती. हे जे ब्रह्मपाश आहेत ते मायेनं आपल्या भोवती गुंडाळलेले आहेत. आणि ब्रह्मपाशामध्ये जर मायेला गुंडाळलं गेलं तर मग परमार्थ होणं शक्य नाही. आणि मायेमध्ये जर गुरफटला, मायेमध्ये जर गुरफटून अडकला तर संसार सुद्धा धड होईल का नाही हे सांगता येत नाही. कारण आणि संसार आणि परमार्थ ही एकाच नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या, दोन चाकं जरी असली तर त्याची स्वतंत्र अशा प्रकारची चाकोरे. त्या दोन्हीचा मार्ग एकमेकाशी जरी संलग्न असला तर दोन्हीचे ठराविक मार्ग ठरलेले आहेत. आणि इंद्रजित म्हणतो, मी आता तुम्हाला हनुमंतरायाने त्याच्या शेपटीला तुटलेलं जाळ ब्रह्मपाशाचं गुंडाळल्यामुळं मी तुम्हाला देऊ शकत नाही. काय देऊ, आता मी रिकाम आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव इंद्रजिताचे शब्द ऐकून थोडेसे हसतात. आणि मग ब्रह्मदेव कसे हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये बंधन करतात हे ब्रह्मदेवानं केलेलं
एक कौतुक तुम्हाला ऐकायचंय का? तर रामायणाची कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही सावधानतेनं ऐका. ब्रह्म सांगी गा हनुमंता, तुझन लागे पाश बंदता. माझ्या सत्य वचनार्था ब्रह्म पाशता मानावी. ब्रह्मदेव हनुमंताला म्हणतात, ए हनुमंता, तू कुठल्याच पाशामध्ये बांधला जाऊ शकत नाही, पण माझ्या शब्दा खातर तू ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घे. कारण तसं वचन मी राजा रावणाच्या भर सभेमध्ये दिलेले आहे, आणि ते वचन खरं होण्यासाठी स्वतः तू या ब्रह्मपाशामध्ये अडकावं अशी विनंती ब्रह्मदेव हनुमंताला करतात. ऐकोनी ब्रह्म याचे वचन, हनुमान घाली लोटांगण. तुझे नि बोले देईन प्राण, पाश बंधन ते किती. हनुमंतराया म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही विनंती करता, माझं तुमच्या चरणावरती साष्टांग लोटांगण आहे, साष्टांग दंडवत आहे. तुम्ही सांगा म्हणले प्राण द्यायला सांगा, मी तुमच्यासाठी माझा प्राणही म्हणजे सर्वस्वही अर्पण करायला तयार आहे. या ब्रह्मपाशामध्ये अडकणं ही तर माझ्यासाठी एक सामान्य किरकोळ गोष्ट आहे. ऐसे बोलनी हनुमंत, पाशबंधनी पडे मूर्छांगत. धरणीवरी निचेष्टित, दुःख दुखित भयभीत. असं ब्रह्मदेवाला हनुमंतराया बोलतात आणि ब्रह्मपाशामध्ये अडकतात, स्वतःला अडकवून घेतात. धरणीवरती निचेष्टित भयभीत असं दिसल्यासारखं एक आगळं वेगळं पात्र हनुमंतराया वटवण्याचा प्रयत्न करतात आणि मूर्छांगत पडल्याचं सोंग दाखवतात. ब्रह्मपाशी हनुमंत पडिला देखोनी निचेष्टित. परितो बंध मोक्षातीत, नित्य निर्मुक्त श्रीरामी. ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून ब्रह्मपाशामध्ये हनुमंतराया स्वतःला बंधन करून घेतात. धरणीवरती निचेष्टित मूर्छांगत पडतात. पण हनुमंतराया कसे आहेत म्हणले, बंधन किंवा मोक्ष यापासून वेगळे असणारे हनुमंतराया आहे. बंध मोक्षातीत अशी हनुमंतरायाची आगळी वेगळी अवस्था आहे. नित्य सदोदित अखंड रामनामाच्या भक्तीच्या जोरावर हनुमंतराया नेहमीच निर्मुक्त आहेत. जेवी रवी थिल्लरात, मूर्ख मानिती थिल्लरस्त. तेवी कपी ब्रह्मपाशात, बांधिला हनुमंत राक्षसी. जेवी रवी थिल्लरात, मूर्ख मानिती थिल्लरस्त. तेवी कपी ब्रह्मपाशात, बांधिला हनुमंत राक्षसी. ज्याप्रमाणे एखादं डबकं असावं, त्या डबक्यामध्ये आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. पण नात्रया म्हणतात, मूर्ख म्हणतात की या डबक्यात सूर्य आहे. त्या डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब असतं. जेवढं आकाशातल्या असणाऱ्या सूर्याकडे पाहिल्यानंतर आपले डोळे दिपतात, तेवढंच त्या डबक्यातल्या पाण्यातल्या सूर्याकडे पाहिल्यानंतर ही डोळे दिपतात. म्हणून तो का त्या थिल्लरामध्ये म्हणजे डबक्यामध्ये सूर्यनारायण अडकलेला असतो का, त्याच्यात पडलेला असतो का?
त्याच्यात सूर्यनारायणाचं अस्तित्व असतं का? पण मूर्खाला हे कळत नाही म्हणतात. त्याप्रमाणे ब्रह्मपाशामध्ये हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून स्वतःला बंधन करून घेतलेले आहे. आणि त्यावेळेस मूर्ख असणारी राक्षस हनुमंतरायाला ब्रह्मपाशात इंद्रजितानं बांधलं असं म्हणू लागलेले आहेत. हनुमान बांधिला ब्रह्मपाशात, विजयी वीर इंद्रजित, निशाने त्राहाटी लंके आत, लंकानाथ आल्हादे. इंद्रजितानं ब्रह्मपाशामध्ये हनुमंताला बांधलं, वानर जाळ्यामध्ये सापडलं. जिकडं तिकडं ही वार्ता पसरली गेली. राजा रावणाच्या कानावर ही बातमी गेली आणि रणवाद्य सगळीकडे वाजू लागली. आनंद उत्सव लंकेमध्ये साजरा होऊ लागला. राजा रावणाला तर आनंदी आनंद झाला. ब्रह्मयाने बांधिला हनुमंत, परिब्रह्म बंदासी अतीत, देखो निधाके इंद्रजित, करीला नर्त लंकेसी. आता इंद्रजिताला मात्र माहितीये की आपल्यामध्ये काय पुरुषार्थ आहे. आपण नावाचा इंद्रजित जरी असलो तरी हनुमंताला आपण बांधू शकत नाही. कुठल्याही पाशामध्ये हनुमंतराया बंधन होऊ शकत नाही, ही इंद्रजिताला स्वतःला खात्री आहे. इंद्रजिताच्या अंतकरणामध्ये धडधड वाढू लागलेली आहे. अंतकरणामध्ये चिंता वाटू लागलेली आहे. इंद्रजित म्हणतो ब्रह्मदेवानं ब्रह्मपाशामध्ये हनुमंताला बांधून बंधन केलेलं आहे. पण हनुमंतरायाची अवस्था ब्रह्मपाशात अडकण्याची नाहीये. तो कुठल्याही पाशामध्ये अडकला जाऊ शकत नाही. बंधनाने मुक्त, याच्या पलीकडची हनुमंताची स्थिती आहे. आता आपण ब्रह्मपाशामध्ये बांधून या हनुमंतरायाला लंकेकडे घेऊन जाणार आहे. पण लंकेमध्ये गेल्यानंतर हा वानर काय करील आणि लंकेमध्ये किती अनर्थ होईल याचा तर्क सुद्धा करता येणं शक्य नाही. अशी धुकधुक हनुमंतरायाच्या बद्दलची इंद्रजिताला वाटू लागलेली आहे. क्षितिक तळी चेष्टित पाणीला देखोनी हनुमंत, राक्षस धावोनी समस्त, त्यासी बांधित वेल वाखी. जमिनीवरती ब्रह्मपाशामध्ये बांधलेला हनुमंत मूर्छित पडलेला आहे, निचेष्टित पडलेला आहे. एखाद मेल्याला माणूस कसं असतं त्याप्रमाणे हनुमंतरायांनी एक अवस्था धारण केलेली, एक सोंग घेतलेलं आहे, एक पात्र वटवण्याचं ठरवलेलं आहे. तर राक्षस मात्र धावत हनुमंतरायाच्या सभोवताली गोळा झालेली आहे आणि हनुमंतरायाला वेलानी वाकाच्या ज्या असणाऱ्या म्हणजे बटा असतात त्या बटानी हनुमंतरायाला बांधण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. एक बांधिती चराटी, साली बांधिती वृक्ष फाटी, देखोनी हासी जे मरकटे, बंधन खोटे मज लागे. काही राक्षस चराट्यानं म्हणजे दाव्यानं हनुमंतरायाला बांधू लागलेली आहे. काहींनी झाडाच्या साली आणलेली आहेत, त्या सालीनं बांधण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. काही राक्षस झाडाचे फाटे आणून त्या फाट्यामध्ये गुंतवण्याचा हनुमंतरायाला प्रयत्न करू लागलेले आहेत. ही सगळी राक्षसांची चाललेली
व्यवस्था बांधण्याची अब्दी हनुमंतराय पाहतायत आणि मनातल्या मनात हसत आहेत. अरे मी कुठल्याच बंधनामध्ये बांधू शकत नाही, बंधन होऊ शकत नाही, बांधला जाऊ शकत नाही, हे बंधन माझ्यासाठी खोट आहे. अशा विचारानं हनुमंतराय खुदू खुदू हसतात. जो न बांधवे ब्रह्मपासी तो केवी बांधवे चराटेशी. बंधन मिसी जातो लंकेसी रावणासी गांजावया. हनुमंतराय म्हणतात, अरे जो ब्रह्मपाशामध्ये बांधला जात नाही तो कुठं दाव्यानं वेल्यानं वाक्यानं बांधला जाऊ शकेल का? आता वेलाचे ते पड किंवा त्या वाकाचे पड हनुमंतरायला बंधन करू शकतात का? मी हे बंधनामध्ये अडकून घेतोय, हे लंकेमध्ये जाण्याचं माझं निमित्त आहे म्हणले. लंकेमध्ये मला जायचंय, राजा रावणाला गांजायचंय. राजा रावणाचं बळ किती आजमावायचंय आणि रामभक्ताची काही ताकद असते ती राजा रावणाला दाखवायची. यासाठी मी स्वतःला बंधन करून घेऊन लंकेमध्ये जाण्याचा मार्ग पत्करतोय. हनुमंतराय विचार करतात, आमाची गांजिले अशोकवणी रावणा गांजील लंका भुवनी. परम चिंता इंद्रजिताचे मनी अपेश जनी माझ आले. इंद्रजित विचार करतो, अशोक वनामध्ये आम्हाला मारलं, आम्हाला त्रास दिला, मी स्वतः इंद्रजित असून मला गांजलं गेलं. आता हाच वानर लंकेमध्ये बांधून नेल्यानंतर तिथे राजा रावणाला काही तू सोडणार आहे का? राजा रावण या हनुमंताच्या तावडीतून सुटणार नाही. लोकांमध्ये मला अपयश आल्याची अपकीर्ती होईल असा प्रत्येक क्षणोक्षणाला इंद्रजित मनामध्ये धाकत विचार करतो. इंद्रजिते हनुमंत बांधोनी आणि लंकेत हे अवघीची मिथ्यामात जातो अनर्थ करावया. हनुमंताला इंद्रजितानं बांधून लंकेत आणलं ही वरवर पाहता साहजिक दिसणारी गोष्ट आहे, पण अंतरंगातून विचार केला तर इंद्रजित म्हणतो ही अवघी मिथ्या मात आहे. हा हनुमंत अनर्थ करण्यासाठी लंकेला येण्यासाठी तयार झालेले, म्हणून यानं बंधन करून घेतलेले. जे ब्रह्मयाने सांगितले काणी तेची हनुमंते धरोनी मनी. प्रवेशला लंका भुवनी इंद्रजित मनी भयभीत. जे ब्रह्मदेवानं कानामध्ये हनुमंतरायाच्या सांगितलं ते मनामध्ये हनुमंतरायाने धरलं, म्हणून लंकेच्या भुवनाकडं जाण्यासाठी स्वतःला बंधन करून घेतलं. हे इंद्रजिताला माहितीये, म्हणून इंद्रजित मनात फार घाबरलेला आहे. वानर पाले खाईर त्याचा इंद्रजिता सीधा कठोर. आम्ही निधडे निशाचर क्षणे कपिंद्र मारूया. वानर पाले खाणार आहे, पण इंद्रजिताला त्याचा दरारा माहितीये. खूप इंद्रजित घाबरलेले आहे आणि आमची हीच भूमिका होती की आम्ही निधडे, मोठमोठे राक्षस आहे, अतुर्बळे, एका क्षणार्धात या वानराला मारू. ही अशी जी आमच्या अंगामध्ये घमेंड होती ती घमेंड पुरती या वानर हनुमंतानं जिरवलेली आहे. आणि म्हणून हनुमंताचा धाक, दबदबा, दरारा, भीती इंद्रजिताच्या मनामध्ये आहे. मनोनी बांधिती रज्जू बंधनी एक एक बांधिती वाकवळणी. एक बांधिती मुंजी चिरोनी कपी बांधोनी आणि ती.
आता बाकीचे राक्षस मात्र लय पुशारकी मिरवायला लागले. काय करतात, एखादा जर सर्प निघाला तर जो धाडशी असतो त्या सर्पाला हातामध्ये दांडक काठी घेऊन त्याचा बंदोबस्त करतो, म्हणजे मारतो. आणि तेवढ्यामध्ये आसपास लोक जमा होतात, हातामध्ये दांडकी घेऊन पळत येतात आणि त्या मेलेल्या सर्पाला धोपाट्या घालण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, बघा बघा बघा, एवढा मोठा असणारा सर्प आम्ही मारला. ही अशी जी पुशारकी मिरवण्याची समाजामध्ये प्रथा आहे ना, याच्यावर नात्रयनी मोठ्या ढंगाने प्रकाश टाकलेला आहे. नात्रय म्हणतात, आता हे एकतर हनुमंत्रिया ब्रह्मपाशात सुद्धा अडकणारी नाहीये, पण ब्रह्मदेवानं सांगितलं, ब्रह्मदेवाच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मपाशात बांधून घेतलं आणि बाकीची राक्षस जवळ आली आणि पुशारकी मिरवायला लागली. कोण वेलात न बांधायला लागलं, कोण वाखानं बांधायला लागलं, कोण दाव्यानं बांधायला लागलं. आणि सगळ्यांनी त्या बांधलेल्या दाव्याचा, त्या वेलाचा, वाखाचा एक एक पदर आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि बघा कसा आम्ही बांधून आणला वानर, असं राजा रावणाला दाखवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करू लागलेले आहेत. पूर्व पश्चिम उत्तरेसी एक ओढीती दक्षिणेशी, हनुमान करीती का साविशी, कपिमानसी हसत. आता चौबाजूला सगळ्यांनी वानराला आपापल्या जवळ जे साहित्य असेल त्याने बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक जण हिसक देऊ लागलेला आहे. कोण पूर्वेकडे वळू लागलेला आहे, कोण पश्चिमेकडे हिसका देऊ लागलेला आहे, कोण दक्षिणेकडे हिसका देऊ लागलेला आहे, कोण उत्तरेकडे दक्षिण, उत्तर दक्षिण, असं चौबाजूला सगळीकडे हनुमंतरायाला हिसके देऊन वळू लागलेले आहे. त्यांना वाटायला लागलेलं आहे कसं काय आता सापडला काय नाही तावडीत मध्ये. हा, लईच लंकेमध्ये येऊन आगावपणा केलेला आहे, नासधूस केलेले आहे, बऱ्याच जणांचा प्राण घेतलेला आहे या वानरानं. म्हणून तानातानी करू लागलेले, हिसक देऊ लागलेले आहेत, वडू लागलेले आहेत आणि हनुमंतरायाला कासावीस करण्याचा, बेजार करण्याचा प्रयत्न जो फोल आहे हनुमंतराया समोर, तोही राक्षस करू लागलेले आहेत. हनुमंतराया मनातल्या मनात हसतात, अरे माझ्या समोर तुम्ही फारच क्षुल्लक आहे असा विचार करून हनुमंतराया हसतात. राक्षस केवळ वेडी व्यर्थ करीती ओढा ओढी, लंका करीन कडा फोडी, पाडीन दरडी दुर्गाच्या. हनुमंतराया म्हणतात राक्षस खरंच वेडपट आहेत म्हणले, ह्यांना डोकंच नाही म्हणले, बुद्धी तर हे वापरतच नाहीत म्हणले आणि यांनी व्यर्थ ओढाओढीन तानातानी काय लावलेली आहे म्हणले. एकदा लंकेमध्ये मला पोचू द्या म्हणले, मग सगळ्याला माझा हिसका दाखवतो. इथं जे दुर्ग आहेत ना म्हणले, त्या दुर्गाच्या दरडी सुद्धा ढासळून टाकीन, जे कडे आहेत म्हणले ते कडे सुद्धा फोडून टाकीन, लंका बेचिराग करीन, असा विचार हनुमंतराया करतात. मज नेलिया दुर्गात महावीरा करीन घात, मुख्य गांजीन लंकाणात दहनार्थ लंकेसी. मी लंकेत तर पोचू द्या म्हणले हनुमंतराया, किती यांची ओढाओढी एकदा बघतोच म्हणले. मला जर दुर्गामधनं घेऊन चालले तर दुर्गामध्ये जे महावीर रक्षणासाठी आहेत ना म्हणले, अवघ्यांचा घात करीन. मुख्य जो 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे, लंकेचा जो अधिपती आहे, 10 तोंडाचा राजा रावण, त्याला गांजीन म्हणले आणि लंकेचं दहन करताना राजा रावणाचं कसं काळ तोंड होईल
हे सगळ्याला बघायला मिळेल. कपी बांधला महाबळी, मनोनी राक्षसी पिटली टाळी. गुढी आणली राया जवळी, सभा मंडळी लंकेच्या. बाकीच्या वानरांना या हनुमंत्रयाला बांधल्याबद्दल बाकीच्या राक्षसांना आनंद झालेला आहे. महाबळी असणाऱ्या वानर हनुमंताला आम्ही राक्षसांनी बांधलेलं आहे म्हणून राक्षस एकमेकाच्या हातामध्ये हात देऊ लागलेले आहेत, टाळ्या वाजवू लागलेले आहेत. एक भली मोठी विजयाची गुढी राजा रावणाच्या जवळ सभेमध्ये उभा करू लागलेले आहेत. वज्रदेही हनुमंत, बुकी हानी तो पडे मूर्छित. मुसळ घाये उकळे हात, वीर मूर्छित कपी घाते. हनुमंत या वज्र शरीर आहे, लंकेमध्ये बांधून आणलेलं आहे. सगळे हिसके देत आहेत. काही जण तर राजा रावणाची सभा जशी जवळ येऊ लागलेली आहे, राजा रावणाच्या जवळ जवळ या हनुमंताला ओढत आणत असताना, बंधन करून आणत असताना काही जण पुरुषार्थ जाऊ लागलेले आहेत. आणि त्या पुरुषार्थानं आपल्या हाताच्या मुठी वळून बुक्क्या हाणू लागलेली आहेत. हनुमंत्रयाला जो राक्षस बुक्क्या हाणण्याचा प्रयत्न करतो, हनुमंतराया वज्र शरीर असल्यामुळं हनुमंतरायाला काहीच लागत नाही, काहीच फरक पडत नाही. मात्र मारणारा मूर्छित पडू लागलेला आहे. काही राक्षसांनी तर हातामध्ये मुसळ घेतलेले आहेत, हनुमंतरायाला मुसळानं हाणण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. पण हनुमंतरायाला जेवढ्या जोरात मुसळ राक्षस हाणू लागलेले आहेत, तेवढ्याच म्हणले जोरात त्या राक्षसांचा हात उखळला जाऊ लागलेला आहे. तो हात निसटला जाऊ लागलेला आहे आणि वानराला मारायला गेलेल्या राक्षसांची फार दयनीय अवस्था झालेली आहे. मार तर हनुमंतरायाला लागतच नाही, पण वीर निशाचर मूर्छित पडू लागलेले आहेत. इंद्रजितासी समवेत हनुमान नीता लंकेत. ब्रह्म स्वमुखे मंत्र जपत, विपरीतार्थ तो ऐका. इंद्रजितानं ब्रह्मपाशामध्ये बांधून आपल्या बरोबर हनुमंताला लंकेमध्ये नेल्यानंतर ब्रह्मदेव मंत्र जपू लागलेले. तो मंत्र मात्र रावणाच्या विरुद्ध जपू लागलेला आहे. आणि तो विपरीत कसा त्याचा अर्थ आहे तुम्हाला ऐकायचंय का? रामायणाचे कवी करते म्हणतात, तुम्ही शांत चित्तानं सावधानतेनं ऐका. गृहा वै प्रतिष्ठा हे सुक्त, ब्रह्मा स्वमुखी गण गणजत. राम राज्य लंक्यात हनुमंत प्रवेशे. गृहा वै प्रतिष्ठा हे सुक्त ब्रह्मदेव जपू लागलेले, मोठ्यानं गर्जना करून उच्चारू लागलेले आहेत. हनुमंतरायाचा लंकेमध्ये प्रवेश म्हणजेच रामराज्याची गुढी उभारण्याची पहिली पायरी असा मतितार्थ गडगर्जनेतून ब्रह्मदेव व्यक्त करू लागलेले आहेत. रावणे देखुनी वानरा दात खाय करकरा. जीवे मारिले अखया कुमरा, यासी करा तिळखंड. इंद्रजितानं बाकीच्या राक्षसांनी
हातभार लावून या वानराला लंकेमध्ये बांधून आणलं हे राजा रावणानं पाहिलं. राजा रावण डोळे वटारून हनुमंतरायाकडे पाहू लागला. करकर करकर दात खाऊ लागला. आणि राजा रावण काय म्हणू लागला, या वानरानं माझ्या लाडक्या शेंडफळ धाकट्या अख्या कुमारला मारलेलं आहे म्हणले. याचे तिळा तिळा एवढे तुकडे करा, याला खल्लास करा, याला संपवा, असं राजा रावण बोलू लागलेला आहे. सकळ सैन्य समसगट शस्त्रे हानिती कडकडाट, लागता शस्त्रे होती पीठ हृदय स्फोट राक्षस. तिथं जे सगळं सैन्य जमलेलं आहे, राक्षस सेना जमलेले आहे, सगळ्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत. त्या शस्त्राचा घाव हनुमंतरायावर राजा रावणाच्या आज्ञेनं ते वीर निशाचर हाणू लागलेले आहेत. त्यावेळी वज्र शरीर असणाऱ्या हनुमंतरायाला त्याचा काहीच फरक पडत नाही. पण मारणाऱ्याला मात्र अतिशय त्रास होऊ लागलेला आहे. काही जणांचं तर त्या दणक्यानं स्वतःलाच वेदना होऊन शस्त्राचा मारा हनुमंतरायावर करत असताना स्वतःला जबरदस्त मार लागून काही जणांचं काळीज फुटू लागलेलं आहे. अशी अवस्था झालेली आहे. एकाचे उकळले हात, विरी विचकले पैदात, दापा दाटले समस्त, पडले मूर्छित एक एक. काही जणांचे हात उकळलेले, काही जण दात इचकून पडलेले, काही जण धापा टाकू लागलेले, असे अनेक असणारी राक्षस तिथं मूर्छित पडलेले. हनुमान राम नाम जपत, सैन्य शस्त्रे हाता हात, ते देखोनी लंकानाथ, कोपे वृत्तांत पैदान. हनुमंतराया रामनाम घेत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जे महावीर राक्षस हनुमंतरायाला शस्त्र हाणत आहेत त्याचा काही उपयोग होत नाही हे राजा रावणानं पाहिलेलं आहे. आणि राजा रावण फारच रागावलेलं आहे. एखादा काळ वृत्तांत असावा असा राजा रावण हनुमंतरायावर रागाला गेलेला आहे. रावणे खडगा घातला हात, बळे हानिता हनुमंत, झनानीला लंकानात, शस्त्री हात लचकला. राजा रावणाला भयंकर राग आला. बाकीच्या वीरांची शस्त्रास्त्र काही चालेना, हतबल झालेले पाहिले. राजा रावणानं स्वतःच्या हातामध्ये तलवार घेतली आणि अंगातल्या बळानं हनुमंतरायाला राजा रावण तलवारीचा घाव हाणू लागला. हनुमंतरायाच्या अंगावर तलवारीचा वार केला. त्या तलवारीचा वज्रावर वार झाल्यावर, कारण हनुमंतराया वज्र शरीर आहे, झणानून राजा रावणाच्या हाताला सर्व अंगाला मुंग्या आल्या. आणि तलवारीचा जो हात होता, ज्या हातामध्ये तलवार धरलेली होती, तो राजा रावणाचा हातच पिचकला गेला, लचकला गेला. घाव हानिता प्रचंड, दनानीली त्याचे ब्रह्मांड, सरले रावणाचे बळबंड, खालते तोंड त्याने केले. वज्र शरीर हनुमंतरायाला
तलवारीचा घाव हाणण्याचा प्रचंड अशा प्रकारचा वार करण्याचा प्रयत्न राजा रावणानं केला, पण राजा रावणाची मती खुंटली गेली, बळ संपलं गेलं, सर्व अंगाला मुंग्या आल्या, झणानलं गेलं, राजा रावणाचा हात पिचकला गेला, राजा रावणाला वेदना होऊ लागल्या. राजा रावणानं खाली तोंड केलं. घावन मानीच हनुमंत रावण चिंताग्रस्त, हनुमान गदगदा हसत व्यर्थ पुरुषार्थ रावणा. हनुमंत याला तलवारीचा घाव सुद्धा लागत नाही, तलवारीचा वार सुद्धा हनुमंत याला काही करू शकत नाही. मग याला कुठल्या शस्त्रानं मारावं असा विचार राजा रावण करत चिंताग्रस्त झाला. मारुती रेया मात्र खदखदा हसायला लागल्या. काय व राजा रावणाच्या अंगात बळ नाही, कसला राजा रावणाचा पुरुषार्थ आलाय, किरकोळ किरकोळ आहे माझ्या समोर राजा रावण. म्हणून हनुमंतराया खदखदा हसायला लागले. राक्षस घायाचा समेळ ढेकनाईशी त्याची बुळबुळ, तुझा घाव अति निर्वळ जैशी पेळ कापसाची. हनुमंतराया राजा रावणाचा धिक्कार करू लागलेले. हे राक्षस सगळे एकत्र आलेले आहेत, हातामध्ये शस्त्र आहेत, सगळे मेळ करून मला मारण्याचा प्रयत्न करतात. अरे पण ढेकणाची चुळबुळ किती काळ असते, हे ढेकणासारखे तुझे राक्षस आहेत, त्यांचं माझ्या समोर काय चालणार नाही. आणि तुझा तर काय रे मार राजा रावणा म्हणले, कापसाची वात करावी आणि ती वात तो हातात घ्यावी मला मारावी, असला पोकळ मार आहे म्हणले तुझा. काय तुझ्या अंगात बळ दम काय आहे का म्हणले, काय ताकद आहे का म्हणले, काय खाल्लंय का नाही राजा रावणाला. अशी निर्भत्सना राजा रावणाची राजा रावणाच्या तोंडावर भक्त सखिया रामदूत हनुमंतराया करू लागले. सावध केली लंकानाता तुझा मज थोर भ्रम होता, घाव हनोनी आता केला वृता पुरुषार्थ. राजा रावणाला हनुमंतराया म्हणतात, ए राजा रावणा सावध ऐक म्हणले. मला जरा वाटत होतं म्हणले 14 चौकड्याचं तुझं राज्य आहे, देव तुझ्या बंदीखान्यात आहे, नवग्रहाची बेडी केलेली आहे, पायऱ्या केलेली आहेत, सगळे देव तुझ्या दरबारामध्ये सेवक म्हणून राबतात. तुझ्याकडे जरा काहीतरी बळ असेल, पुरुषार्थ असेल, काहीतरी आवेश असेल असा माझा एक विचार होता म्हणले. पण राजा रावणा तो हातामध्ये तलवार घेतली, माझ्यावर तलवारीचा वार केला आणि तुझा पुरुषार्थ तू वायपट घालवला, व्यर्थ ठरला तुझा पुरुषार्थ. माझा भ्रम तुझ्या पुरुषार्थाबद्दलचा दूर झाला. काय तुझ्या अंगात बळ नाही, काही ताकद नाही. अशा प्रकारे राजा रावणाला हनुमंतराया बोलतात. तुझ्या घायाच्या समेळी माझी ना तुटे रोमावळी, श्रीरामासी रण कल्लोळी घेसी फळी कैशेनी. ए राजा रावणा, हनुमंतराया म्हणतात, अरे स्वतःला लय महान समजतो, लय बलशाली समजतो, आतुरबळी समजतो, काय रे तुझ्या अंगात आहे दम, काय दम नाही म्हणले. अरे मी रामरायाचं एक पालेखाईर सेवक वानर, त्या वानराचा एक केस सुद्धा तू तुझ्या तलवारीनं तोडू शकत नाही, माझ्या केसाला सुद्धा तू धक्का लावू शकत नाही.
मग पुढं ज्यावेळेस रामरया तुझ्या बरोबर युद्ध करायला येतील त्यांच्या समोर उभा राहायचं तरी धाडस तुझं होईल का? कशी तू तुझी बाजू माझ्या रामरया समोर सांभाळशील मला शंका वाटते. हनुमंत या राजा रावणाला बोलतात, स्वयंवरी वाहता हरको दंड तेव्हा झाले काळे तोंड ते श्रीरामी केली दुखंड युद्ध प्रचंड केवी करशी. हे राजा रावणा, सीता स्वयंवराची गोष्ट आठवली म्हणून सांगतो. अरे न बोलवता मिथिला नगरीला तो आला. सीतेच्या स्वयंवरासाठी ठेवलेलं शिवधनुष्य उचलायला गेला आणि ते अंगावर घेऊन पालता पडला. नाका तोंडात माती गेली. आबरू तुझी सगळी संपली. लज्जा यमान झालेल्या राजा रावणा, तुझ्या अंगावर पडलेलं धनुष्य तुला बाजूला काढता आलं नाही. ते माझ्या श्रीरामानं एका हातानं डाव्या हातानं उचललं आणि त्या धनुष्याला दोरी लावत असताना ते दुभंगलं गेलं, मोडलं गेलं. काड करणा त्या शिवधनुष्याचा आवाज झाला. असा माझा स्वामी माझा राम पुरुषार्थी आहे. त्या रामाबरोबर तू कसं युद्ध करशील? तुझा काय टिकाव लागणार आहे? तुझं काय बळ चालणार आहे? याबद्दल मला शंका वाटते राजा रावणा. काय तुझ्यामध्ये दम नाही, काय बळ नाही, काय पुरुषार्थ नाही. फुसकाबार आहे तू, फुसकाबार. एखादी फुसकी फटाकडी असते ना, ती फटाकडी पेटवल्यानंतर फुर्र करते, जागेलाच न आवाज देता विझून जाते. तसा तुझा राजा रावणा फुसकाबार आहे. हनुमंत या राजा रावणाला बोलता, तुझे शुभ चिन्ह कळले आता सोयी झालासी भीक मागता. भिके माझी कपटता श्रीराम कांता चोरीली. लय स्वतःला मोठा समजतो का रे राजा रावणा म्हणले. तुझं खरं रूप मला कळलं रे आता. अरे सर्व अंगाला भस्म लावलंस, अंगामध्ये भगवा धारण केलंस, काकेमध्ये झोळी अडकवलीस, भिकाऱ्याचं साधूचं सोंग घेतलंस आणि पंचवटीच्या ठिकाणी आलास. माय भिक्षावाड म्हणालास आणि सीतामाऊली भिक्षा द्यायला आली तर तुला लक्ष्मण रेषा ओलांडून आत जाता आलं नाही. माऊलीला बाहेर बोलवलं. त्या भीक मागण्यामध्ये सुद्धा तुझा कपटपणा दडलेला होता. भीक मागायला आला, भिकाऱ्याचं सोंग धरलंस, मनामध्ये कपट होत. माझ्या रामरयाची स्वामीनी अर्धांगिनी सीता तिची चोरी केली. अरे कपट्या, ए भित्र्या, ए पळपुट्या राजा रावणा, राजा रावणा तू रामाला किती घाबरतोस हे आज मला कळालं. असं हनुमंत या राजा रावणाला बोलतात. ग्रहस्थाची जे पत्नी ती भिक्षुकाची निज जननी. तू तव केवळ मातृगमनी सीतावरणी उद्यत. रामभक्त हनुमंत या राजा रावणाला म्हणतात, अरे एखाद्या घरी जर एखादा भिक्षुक भिक्षा मागायला आला, याचक भिक्षा मागायला आला, जी माऊली त्या याचकाला भिक्षा देते शास्त्र सांगतं ती त्या याचकाची आणि त्या भिक्षुकाची आणि त्या माऊलीची एक अवस्था सांगितलेली आहे. त्या दोघांचं नातं माई लेकरांचं होतं. ती माता माऊलीच्या पूज्य स्थानी असते.
पण तू भिक्षुक झाला, याचक झाला, सीता माऊलीच्या पंचकुटीच्या पर्णकुटीमध्ये आलास, भिक्षा मागण्याचं निमित्त केलंस आणि भिक्षुकाची निज जननी असणारी सीता माऊली तिचा अभिलाष धरलास. मातृगमनाचा तुला दोष लागलेला आहे राजा रावणाला. हनुमंतराया बोलतात, भिक्षा देव मनसी माते, शेकी अभिलाषी शीशिते, महापापी तू सर्वार्थे, सन्निपाती घेतला सिंग. ए राजा रावणा, तू भिकारी झाला, भीक मागायला आलास, नीटवणी भीक पण घेतली नाहीस. वाढलेली भीक नीट घ्यायचं काम होतं ना. अरे पण भीक द्यायला आलेल्या सीता माऊलीला आई म्हणालास आणि पुन्हा बायको हो म्हणतोस. किती वाईट तुझी चाल आहे, किती कपट नीती आहे, मनामध्ये किती दुर्बुद्धी आहे, काय घमेंड आहे तुझी राजा रावणा. माझ्या स्वामीची स्वामिनी असणारी सीता, तिचा अभिलाष तू मनामध्ये धरतोस. सीताचा सन्निपात तुला झालेला आहे. तू चांडाळ आहे, तू पापिष्ट आहे, तू निर्लज्ज आहे, कपटी आहे, असं हनुमंतराय राजा रावणाला राजा रावणाच्या दरबारामध्ये तोंडावर बोलतात. बाप होणाराची थोरी, राज्यत्व सांडोनी आदुरी, झोळी घेवनिया करी, स्वय भिकारी झाला सिंग. ए राजा रावणा, अरे लंकेचा तू राजा आहे ना, पण राजा असून सुद्धा तुला राजा हे लक्षातच राहिलं नाही, म्हणून भिकाऱ्याचा वेश धारण केला, भिकारी झाला. काके झोळी अडकवली. ही तुझी थोरवी आहे का? ही तुझा श्रेष्ठपणा आहे का? हे हलकट राजा रावणा, असं हनुमंतराया राजा रावणाला बोलतात. स्वय होताची भिकारी, राजत्व पदवी पळे दुरी, जळते वेद भाष्य तुझी थोरी, परनारी चोरीशी. ज्यावेळेस तो भिकारी झाला, अंगाला भस्म लावलं, भगवा धारण केलं, काकेमध्ये झोळी घातली, त्यावेळेसच तुझा राजापणा पळून दूर गेला. तू वेदाचे जरी खंड केले असले तर तो तुझा मोठेपणा, ते तुझं ज्ञान. हनुमंतराया म्हणतात, जळो दे म्हणले, पेटून पडू दे, आग लागो तुझ्या या मोठेपणाला, काही कामाचं नाही ते. परस्त्री आम्हाला शास्त्र सांगतं, परावी या नारी आम्हा रखमाई समान, हे गेले नेमोन ठाईचेची. आणि तू परपुरुषाची परनारी, ज्या दारामध्ये भिक्षा मागायला गेला तिची चोरी करतो, अक्कल नाही तुला? एवढं पण कळत नाही तुला? जगनिंद्य तू ठरलास, पाप तुझ्या मस्तकावर बसलेले आहे, मातृगमनाचा दोष तुला लागलेला आहे. हे राजा रावणा, याच्यातून तुझी सुटका नाही. हनुमंतराया बोलतात, अवध्यता वानरासी, मारिता न मारवे आमाशी, विलोकोनी बोलता सभेसी, रावणासी अति चिंता. हे वानर फडाफड तोंडावर बोलायला लागलेले आहे. सभे देखत, अख्ख्या लंकेच्या समाजा देखत आपल्याला बोलायला लागलेलं आहे. या वानराला मारायचं म्हणलं तर याला काहीच, कुठल्याच शस्त्राचा, कुठल्याच अस्त्राचा मार लागत नाही, आपला काही इलाज चालत नाही.
या वानराचा आपण वध करू शकत नाही. त्याच्याकडे रागाने बघून सुद्धा काही आपला उपयोग नाही. राजा रावणाला हनुमंतरायाबद्दलचा घोर लागलेला आहे. काय करावं आणि याचा कसा बंदोबस्त करावा. लंकेमध्येच येऊन, सभेमध्ये येऊन लंकेच्या राजाला अपमानित करत, नको नको ते वाटेल त्या शब्दानं बोलत, पण राजा असून काही करू शकत नाही याची चिंता राजा रावणाला लागलेल्या. येते आणि हनुमंत आम्हासी न जोडे पुरुषार्थ, हनुमान माझा करील घात चळी कापत रावण. राजा रावणाला वाटायला लागलं इंद्रजितानं हनुमंताला गळ्याला बांधून लंकेत आणलं. हे काही मोठे पुरुषार्थाचं काम नाही केलं. हिथं आणलं म्हणजे माझ्या मुळावर उठायला आणलं. मला आता हा वानर हनुमंत जिवंत सोडणार नाही, राजा रावणाचा प्राण घेईल म्हणून राजा रावण थरथर थरथर कापू लागलेले. रावणाचे सिंहासन तया समान पुच्छासन, हनुमान बैसला सावधान दशानन लक्षणी. रावणाचं उंचच्या उंच सिंहासन होतं. शेपटीचे वेडे करून त्या सिंहासनाच्या बरोबरीनं हनुमंतराया शेपटीच्या वेड्यावरती बसलेले. राजा रावणाच्या बरोबर आपलं हे आसन हनुमंतरायांनी तयार केलेलं आहे. अंधा तोंडाच्या राजा रावणाकडे एकटक समोरासमोर बघत हनुमंतराया निवांत आहेत. दस मुखेसी सम्मुख वानर बैसला निशंख, रावणा लागली दुख आदो मुख सोय झाला. राजा रावणाच्या सिंहासनाच्या बरोबरीनं शेपटीचं सिंहासन हनुमंतरायांनी तयार केलं. हनुमंतराया राजा रावणाच्या समोर बिनधास्त बसलेले. राजा रावणाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलेले. त्यावेळेस राजा रावण खूप घाबरलेला आहे. हनुमंतरायाच्या डोळ्यात पाहण्याची ताकद राजा रावणाची संपली. राजा रावण भीतीनं गांगरला गेला. अंतकरणाच्या ठिकाणी धुकधुक वाढली. राजा रावण खाली पाहू लागला. इंद्रजित हनुमंत धरून आणला लंके आत, सत्य झाला ब्रह्मवाक्यार्थ मज अपघात ओढवला. राजा रावण म्हणतो मी ब्रह्मदेवाला विचारलं होतं इंद्रजिताचं भविष्य. ब्रह्मदेवानं सांगितलंच होतं यशात अपयश येईल, अपयशात यश येईल. आणि हा इंद्रजित वानराला गळ्याला बांधून तुझ्या सभेमध्ये तुझ्या समोर राजा रावणा हजर करील. ब्रह्मदेवाचं वचन खरं ठरलं, पण माझ्या जीवनामध्ये महामोठा हा अपघात ठरेल म्हणतो. मला हा वानर आता ढिला सोडणार नाही, मला मरणाचे यातना देईल असा विचार घाबरट राजा रावण करू लागला. रावणाचे चित्ती चिंताईसी कळो सरली हनुमंतासी, वानर चेष्टा मांडिल्या त्यासी लंकेशासी गांजावया. रावण किती घाबरलेला आहे हे हनुमंतरायांनी रावणाच्या चेहऱ्यावर पाहिलेले आहे. रावणाचं अंतकरण हनुमंतरायांनी ओळखलेलं आहे. रावण खूप घाबरलेला आहे. आपल्याकडे बघायचं सुद्धा धाडस राजा रावणाचं नाही, खाली बघू लागलेलं आहे. हे हनुमंतरायाच्या लक्षात आलेले आहे आणि हनुमंतरायांनी मग वानर चेष्टा करायला सुरुवात केलेली आहे. राजा रावणाबरोबर हनुमंतराया अगदी थट्टेनं मस्करीत वागू लागलेले आहे. रावणा सम्मुख हनुमंत बैसोनी या वाकुल्या दावित,
काका कुशी खाजवीत पुछ लावित नाकाशी. रावणाच्या समोर बसलेले हनुमंतराया राजा रावणाच्या समोर राजा रावणाला वाकडं दावू लागलेले आहेत. आपल्या काका आपली कुस आपल्या हातानं खाजवू लागलेले आहेत आणि आपल्या शेपटीचं एक टोक राजा रावणाच्या नाकाला लावू लागलेले आहेत. अजून हनुमंतराया राजा रावणाची कशी फटफजिती करतात. राजा रावणाच्या सभेमध्ये राजा रावणाला कसं गांजतात. राम भक्ताची भक्ती किती सर्वश्रेष्ठ असते आणि त्या भक्तीचं शक्तीमध्ये कसं रूपांतर होतं. भक्तीचं बळ कसं रामभक्ताच्या अंगामध्ये संचरत याचा राजा रावणाला जो अनुभव येणार आहे तो आपण सेवेकरता पुढील भागामध्ये याच अध्यायामध्ये ऐकूया. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच निनी बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गतीस नरो भव सागर मुहुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरी रेव जगत जगदेव हरी हरी तू जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गतीस नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायण जग व्यापका जनार्दन आनंद घन विनाश. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशिवा. महानंद महानुभवा सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शशशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरित सेविनवणी भवबंधनी सोडवावी. हे चिकरित सेविनवणी भवबंधनी सोडवावी. हे चिकरित सेविनवणी भवबंधनी सोडवावी. ईश्वा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता.
जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल